आपल्या आशा आकांक्षांच्या क्षितिजाला सहकार्याचे पाठबळ देत परिपूर्ण अर्थकारण जोपासणारी पतसंस्था काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था मर्यादितची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 24 ऑगस्ट 2025 रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री भरतशेठ तुकाराम भोर यांच्या अध्यक्षतेखाली संगम मंगल कार्यालय अवसरी फाटा मंचर येथे पार पडली। या वार्षिक सभेसाठी मोठ्या संख्येने सभासद, संचालक मंडळ, सन्माननीय मान्यवर आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते। या सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री कालभैरवनाथ महाराजांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने झाली। मान्यवरांच्या आणि संचालक मंडळाचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर संस्थेचे सरव्यवस्थापक दत्तात्रय खोटे यांनी उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले आणि उपाध्यक्ष श्री लक्ष्मण महादेव शिंदे यांनी श्री भरतशेठ तुकाराम भोर यांची अध्यक्षपदी निवड केली। श्री भरतशेठ भोर यांनी सन्मानपूर्वक अध्यक्षपद स्वीकारून या सभेस सुरुवात झाली। सभेमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय घेण्यात आले। सरव्यवस्थापक श्री दत्तात्रय खोटे यांनी सभेची नोटीस वाचली। तदनंतर अहवाल वर्षात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आरोग्य, अध्यात्म क्षेत्रातील दिवंगत मान्यवर, शहीद जवान व दिवंगत सभासद आणि पदाधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। संस्थेच्या आर्थिक अहवालामध्ये आवश्यक दुरुस्त्यांचे वाचन करून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली। या 34व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित सन्माननीय मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। सरव्यवस्थापक श्री दत्तात्रय खोटे यांनी संस्थेची ध्येय धोरणे आणि भविष्यातील वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली। संस्थेच्या उपसरव्यवस्थापिका श्रीमती कविता टेमकर यांनी या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम केले, तर संस्थेचे संचालक श्री शशिकांत अभंग यांनी त्याची उपस्थित सभासदांकडून मंजुरी घेतली। संस्थेच्या सचिव वर्षा किरण शिंदे यांनी या वर्षाचा अहवाल, ताळेबंद पत्रक आणि नफा तोटा पत्रक सादर केले। संस्थेचे संचालक सी विजयकुमार शिंदे यांनी विषय क्रमांक 3 नफा विभागणी व जाहीर केलेल्या लाभांशाचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक श्री शशिकांत अभंग यांनी विषय क्रमांक 4 2024-2025 या वर्षाचा अंतर्गत लेखापरीक्षण अहवालचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक श्री मनोज शिंदे यांनी विषय क्रमांक 5 शासकीय लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक श्री कचरू देवराम वायाळ यांनी विषय क्रमांक 6 लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक श्री नारायण महादू भोर यांनी विषय क्रमांक 7 शासकीय लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे याचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक श्री पांडुरंग गबाजी भोर यांनी विषय क्रमांक 8 सन 2025 ते 26 च्या अंदाजपत्रकास मंजुरीचे वाचन करून मंजुरी घेतली। यावेळी सभासद सोपान शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या। संस्थेच्या संचालिका सौ वनिता नारायण शिंदे यांनी विषय क्रमांक 9 संचालकांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहितीचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक श्री मनोज शिंदे यांनी विषय क्रमांक 10 कर्ज परतफेड योजनेअंतर्गत सवलत दिलेल्या कर्ज खात्यांची माहितीचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक श्री शिवदास काशीनाथ भोर यांनी विषय क्रमांक 11 वैधानिक लेखा परीक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवालाबाबत माहितीचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मण शिंदे यांनी विषय क्रमांक 12 सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी लागू केलेली सुधारित आदर्श उपविधी स्वीकृत करण्याचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेच्या सचिव वर्षा किरण शिंदे यांनी विषय क्रमांक 13 संचालक मंडळाने सुचवलेल्या पोट नियम दुरुस्ती प्रस्तावात मान्यता देण्याविषयीचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक श्री कचरू देवराम वायाळ यांनी विषय क्रमांक 14
वार्षिक सर्वसाधारण सभेस गैरहजर असलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करण्याचे वाचन करून मंजुरी घेतली। संस्थेचे संचालक सी. विजयकुमार शिंदे यांनी सभासदांच्या विविध मुद्द्यांची उकल करीत संस्थेची ध्येय धोरणे स्पष्ट केली। यावेळी सरपंच मारुती रामचंद्र भोर, माजी संचालक सूर्यकांत तांबडे, माणिक भोर, उत्तम शिंदे, गोरख शिंदे, विवेक शिंदे यांनी आपल्या संस्थेविषयीच्या भावना व्यक्त करून संस्थेच्या कामकाजात शुभेच्छा दिल्या। वसुली अधिकारी श्री महाकाळ यांनी संस्थेचे कामकाज आणि पारदर्शकतेबाबत सुतोवाच केली। या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। पत्रकार विलास शेट्टी, माजी सरपंच कल्याण आबा शिंदे, माजी सरपंच जगदीश अभंग, हरिभक्तपरायण DL शिंदे गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार DK वळसे पाटील यांनी आपल्या संस्थेविषयीच्या भावना व्यक्त करून संस्थेच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या। तसेच माजी सभापती माननीय आनंदराव शिंदे यांनी संस्थेच्या ठेवी कर्ज वाटप आणि वाटचाल याबाबत समाधान व्यक्त केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री भरतशेठ तुकाराम भोर यांनी संस्थेची यशस्वी वाटचाल आणि आगामी काळातील ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे तसेच संस्थेने राबविलेली विविध सामाजिक उपक्रमे यावर भाष्य करत सभासदांचे सहकार्य आणि संस्थेवरील विश्वासार्हता याबद्दल धन्यवाद मानत या सभेसाठी आलेल्या तमाम उपस्थितांचे आभार मानले। मागील शैक्षणिक वर्षात भरघोस यश संपादन करणाऱ्या संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आणि राष्ट्रगीताने या 34व्या सर्वसाधारण सभेची सांगता झाली। सभेच्या सांगतेनंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। नक्कीच आर्थिक उन्नतीच्या दिशेने बचतीचा मूलमंत्र देणारी काळभैरवनाथ सहकारी पतसंस्था तमाम खातेदारांसाठी, ठेवीदारांसाठी आणि सभासदांसाठी एक वरदानच ठरेल यात तिळमात्र शंका नाही।